नमस्कार मंडळी, मी मधुरा आणि अन्नवट पाठामध्ये आपलं खूप मनापासून स्वागत। पुणे आणि पुण्यातील गणेशोत्सव यांचं एक अतूट असं नातं आहे। त्याचबरोबर पुण्यात होणारे ढोल ताशा यांचं लयबद्ध आणि शिस्तबद्ध वादन आणि त्याचबरोबर पुण्यात असलेली मानाच्या गणपतींची परंपरा आणि याच पुण्यातल्या मानाच्या गणपतींच्या दर्शनाला आज आपण आलेलो आहोत। तेव्हा तिथले गणपती मंदिरं आणि तिथले देखावे हे सर्व आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि बाप्पाचं दर्शनही घेणार आहोत। तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चला तर मग सुरुवात करूयात आपल्या व्हिडिओला। अत्यंत जुन्या आणि मानाच्या पहिल्या असलेल्या कसबा गणपतीला आता आपण निघालोय। सकाळचे 7 वाजलेत तरीही प्रचंड गर्दी आपण इथे पाहू शकतो, कारण की हे पुण्यातलं ग्रामदैवत आहे कसबा गणपती, त्यामुळे इथे गर्दी असणार म्हणजे असणार। तेव्हा आता आपण तिकडे चाललोय, बघूयात आपल्या बाप्पाचं दर्शन कसं करतायत। कसबा गणपतीची स्थापना मातोश्री जिजाऊ यांच्या हस्ते करण्यात आलेली असून यावर्षी मंडळाने सिद्धटेकच्या सिद्धिविनायकाचा देखावा जो आहे तो सादर केलेला आहे। आता ह्या बाप्पाचं दर्शन झालंय आणि आता आपण पुढे निघूया। कसबा गणपतीनंतर पुण्याची ग्रामदेवता असलेल्या तांबडी जोगेश्वरी गणपतीला आता आपण निघालो आहोत। हा गणपती हे पुण्याचा ग्रामदैवत असून पुण्याची ग्रामदेवता म्हणजे तांबडी जोगेश्वरी आणि ह्या तांबडी जोगेश्वरीचा जो गणपती आहे त्याला दुसरं मानाचं स्थान आहे आणि तिथेच आता आपण आलेलो आहोत। ह्या बाप्पाचे दर्शन घेऊयात आणि बाकीची माहिती तुम्हाला पुढे सांगूयात। तांबडी जोगेश्वरीची ही जी मूर्ती आहे ती मूर्ती बनवण्याची ही एक विशेष परंपरा आहे, कारण की दरवर्षी ही जी शाडूची माती आहे ती पंचामृतात मळून भिजवून ती व्यवस्थित दरवर्षी 33 इंचाची जी मूर्ती आहे ती बनवण्यात येते आणि ती इतकी तंतोतंत असते की कोणाचा विश्वासही बसणार नाही की दरवर्षी या मूर्तीचं विसर्जन केलं जातं आणि नवीन मूर्ती बनवण्यात येते। तेव्हा आता ह्या बाप्पाचं दर्शन करून झालं आहे आणि आता आपण पुढे निघूयात। पुण्याचा तिसरा मानाचा गणपती असलेल्या गुरुजी तालीम गणपतीच्या इथे आता आपण आहोत। हे त्यांची मूळ मूर्ती आहे आणि त्यांचं जे मंडळ आहे गुरुजी तालमीचं ते पुढे आहे, तिथे आता आपण जाऊया। पुण्याचा तिसरा मानाचा गणपती असलेल्या गुरुजी तालीम ह्या गणपतीच्या इथे आता आपण आलेलो आहोत। ह्या मंडळाची स्थापना 1887 साली झाली असून यांचं हे 138वं वर्ष आहे आणि दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही त्यांनी अतिशय सुंदर असा मंदिराचा देखावा तयार केला आहे। आता ह्या गुरुजी तालीम गणपतीचंही दर्शन करून झालं आहे आणि आता पुढच्या गणपतीला जाऊयात। पुढचं जे गणपती आहे ते आहे मानाचा चौथा गणपती असलेला तुळशीबाग गणपती। या मंदिरापासून तुळशीबाग गणपतीचं जे मंदिर आहे ते अगदी जवळ आहे, त्यामुळे जर आपल्याला ह्या सर्व मानाच्या 5 गणपतीचं दर्शन घ्यायचं असेल तर गाडी एखाद्या ठिकाणी लावून आपण
चालत चालतही ह्या 5ही मानाच्या गणपतीचं दर्शन घेऊ शकतो. गणपती मंडळाने यावर्षी श्री क्षेत्र जगन्नाथपुरीचा जो देखावा आहे तो सादर केला आहे. आता या देखाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे ज्या मूर्ती तयार केलेल्या आहेत त्या श्री क्षेत्र जगन्नाथपुरीतल्या ज्या हुबेहूब मूर्ती आहेत त्या प्रकारे आहेत आणि त्या मूर्तींच्या पूजेसाठी त्यांनी स्पेशली ओरिसावरून जे भटजी आहेत ते बोलावले आहेत. त्यामुळे तिथे ज्या प्रकारे आरती केली जाते, ज्या ज्या वेळेला आरत्या केल्या जातात त्याच प्रकारे जो दिनक्रम आहे तो इथेही आहे. त्यामुळे जर आपल्याला इतक्या लांब जायला मिळत नसेल, इतक्या दूरवर जायला जर जमत नसेल आणि आपल्याला जर ह्या जगन्नाथपुरीचं दर्शन घ्यायचं असेल तर आपण इथे आल्यावर मनोभावे इथलं दर्शन घेऊ शकता आणि आपल्या ज्या मनोकामना असतील त्या नक्की पूर्ण होतील. मंदिराच्या इथे आहोत आणि मंदिरामध्ये देवाला जिलब्यांचा नैवेद्य जो आहे तो चढवण्यात आला आहे. चौथा मानाचा गणपती असलेल्या तुळशीबाग गणपतीची मूर्ती ही सर्वात उंच म्हणजे 13 फूट उंचीची आहे. तर ह्याच्या अंगावर जे नक्षीदार असे दागिने घातलेले आहेत ते चांदीचे दागिने असून त्यांचे जे वजन आहे ते जवळजवळ 80 किलोपेक्षाही जास्त आहे. तुळशी बागेचा हा जो बाप्पा आहे तो एवढा मोठा आहे आणि त्याच्यामुळे त्याचे जे डोळे आहेत ते इतके बोलके आहेत ते असं वाटतं की बाप्पा जणू काही आपल्याशीच बोलतोय. मानाच्या 5व्या गणपतीच्या इथे आता आपण आलेलो आहोत. या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याची सुरुवात ही लोकमान्य टिळकांनी 1893 साली केली. हा गणपतीच्या इथे आपल्याला दरवर्षी 2 मूर्ती पाहायला मिळतात. तर एक जी मूर्ती असते ती इथे नेहमी असलेली मूर्ती असते, नेहमी ठेवलेली मूर्ती असते आणि एक जी विसर्जनाची मूर्ती असते. आम्ही काल रात्रीही बाप्पाच्या दर्शनाला आलो होतो, मात्र गर्दी फार होती त्यामुळे बाप्पाचं दर्शन करू शकलो नाही आणि म्हणून आज सकाळी पहाटेच उठून ह्या बाप्पांच्या दर्शनाला आलो. आम्हाला माहिती आहे की तुम्हालाही बाप्पाचं दर्शन करायचं असेल मात्र वेळ भेटत नसेल, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि बाप्पाचं दर्शन घ्या. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत आणू शकतो. तोपर्यंत आपण दिलेल्या वेळेबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. बाय.